संस्कृतीची रीत अशी ही सदैव पंतांचे, मान्यवरांचे आणि वारकऱ्यांचे पुन्हा ज्यांनी 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक करण्याकरता दादा भट्ट यांनी सप्त नद्यांचे पाणी नमस्ते रुद्रमान्याव उतो ताई खावे विश्वगुरु सन्मानित हरिभक्त परायण नामदेव महाराज खरं काशी विद्वत परिषद प्रभारी आपणास विनंती करतो सर्वांनी जोरदार टाळ्यांचा गजर करावा. संत संमेलनाचे अध्यक्ष सन्माननीय हरिभक्त परायण वारकरी संप्रदायासाठी अभिमानाची आणि स्वाभिमानाची ही गोष्ट आहे की शुभ सन्मान अशा महान व्यक्तिमत्वाचा केला जात आहे की ज्याने नयनरम्य सोहळ्याचं आयोजन आणि नियोजन घडवून आणले आहे. Yes, sir. दादा गुरुजी आणि अजून सर्व साधकांना वृंदांना वारकरी संप्रदायातील सर्व साधक वृंदांना विनंती आहे की आपण जोरदार टाळ्यांचा गजर करून या महान अशा व्यक्तिमत्वाच्या सन्मानासाठी केडगाव मठाच्या वतीने शुभाचा सन्मान केला जात आहे. आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा सर्व साधू संतांना विनंती. I request all the chief guests to take their seat. करती हूँ कि आप फिर से की एवढ्या व्यक्तींना एकाच व्यासपीठावर आणून आपण सगळे मुरबाडकर आपण महाराष्ट्रातून आलेली प्रत्येक म्हणजे अनेक नद्यांचा संगम जसा एका गंगेमध्ये होतो आणि त्या ठिकाणी आपण स्नान करतो तसं आज या संतांच्या दर्शन रूपी गंगा स्नान आपण दिलं. आणि महाराज आजपर्यंत मी आपलं कर्तृत्व फक्त कानाने ऐकलं होतं आणि आज मी पाहिलं डोळ्याने आणि याच्या पुढं फक्त आपली चरण सेवा आणि पदस्पर्श कायम व्हावा एवढी अपेक्षा करतो. रामपेक्षा काशी विद्वत पदांनी विभूषित मला या समाजाने केलं. मी या सर्व समाजाचा ऋणी आहे. अच्छा बनाया है, शुभ बनाया है. आप सबके कल्याण की मंगल कामना की जा रही है. हर हर महादेव. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री सीताराम जी की भुवन पावनी कृपा, देवादिदेव महादेव भगवती अन्नपूर्णा अनंत बलवंत सिंह हनुमान जी महाराज, हिंदू धर्म रक्षक छत्रपति शिवाजी महाराज, श्री छत्रपति संभाजी महाराज, सभी आज हम सबके जो है अभिभावक काशी धर्म पीठाधीश्वर श्रीमद जगत गुरु शंकराचार्य स्वामी श्री नारायणानंद जी और यहाँ पर पधारे हुए सभी जगत गुरु शंकराचार्य और धर्मावलंबी सज्जन माताएं बहनें, आप सब लोगों को मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम की पावन जन्मभूमि अयोध्या की ओर से जय श्री राम. ये जो कार्यक्रम है कहा मुद मंगलमय संत समाजू और जो जग जंगम तीर्थ राजू. संत जो है चलते फिरते तीर्थराज प्रयाग है और इतने संत जहां इकट्ठा हो, मैं धन्यवाद दूंगा कि विश्व गुरु सम्मानित विश्व हिंदू सिख महापरिषद के अंतरराष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्त परायण श्री नामदेव जी को, इनकी विनम्रता, इनकी भक्ति से इतने संत नहीं तो इस समय कुंभ में जो है सब तैयारी में लगे हैं. कहाँ किसको समय है.
लेकिन धन्य है आपकी विनम्रता। यह कार्यक्रम को यदि दिव्य महाकुंभ कहा जाए तो ठीक रहेगा। महाकुंभ के पहले ये जो है इतने संत, वरिष्ठतम संत, सर्वोच्च संत, पूरी दुनिया के सर्वोच्च संत यहाँ पधारे हैं, जिनके दर्शन मात्र से कल्याण हो जाए। और श्रीमद् भागवत महापुराण में